नर्मदे हर. आपण बघा आता आहे ना लखनगिरी महाराजांच्या आश्रमावरून निघालेलो आहे. तर हे लोक आता आहे ना नावेने जातात. नावेने आहे ना बरेच लांब जातात. तर लखनगिरी महाराजांच्या आश्रमापासून लखनगिरी महाराजांच्या आश्रमापाशी आहे ना रेंज नाही आहे, अजिबात रेंज नाही, काहीच नाही आहे. आणि त्या लखनगिरी महाराजांचे की नावेने यावं लागतं, नावेने यावं लागतं. पण काय नाही, हे असे मैया आहे. मैयाच्या दोन्ही किनारे आहे ना, दोन्ही किनारा आहे, दोन्ही बाजूला आहे लखनगिरी महाराजांच्या किनारा आहे. ते नावेने यावं लागतं. नाव जशी येईन तसं नावेने यावं लागतं. आणि नाव 300 रुपये ना याला घेते, आणि याला 100 रुपये, म्हणजे भरपूर पैसा, 300-400 रुपये लागतात नावेने जायला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा, तर आपण आहे ना लखनगिरी महाराजांच्या आश्रमापासून आहे ना पुढे आल्याच्या नंतर आहे ना, बघा हे जे ना नावेने काही लोक जातात, नावेने जातात. आणि काही हे आम्ही पैदल मार्गे आहे. आणि आहे ना दोन्ही बाजूनी आहे ना किनारा आहे, आम्ही किनारे मार्गे चाललेलो आहे. पैदल रोड आहे. हे शुलपाणी जंगल आहे. ह्या शुलपाणी जंगलामध्ये आहे ना हे ना सरदार सरोवरचं बॅकवॉटर आहे. आणि हे बॅकवॉटरमधून हे नावेने जातात. नावेने गेल्यावर हे 300 रुपये घेतात परेड. पण आणि लखनगिरी महाराजांकडे यायला 50 रुपये घेतात तिथे त्या याच्या आश्रमावरती. नाववाले बघा नावेने फुल, आणि ते काहीतरी 2-2.5 तासात पोचवतात. 15-20 किलोमीटर अंतर पार करतात. 20 किलोमीटर अंतर पार करून पुढे सोडतात. पण आम्ही 20 किलोमीटर आम्ही आज नाही, उद्या जाणार. 2 दिवस आम्हाला लागतात. हे असे आम्ही मैया किनारे मार्गे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा सरोवर, हे बघा शुलपाणी जंगल आहे. ह्या जंगलातून आम्ही चाललो आहे. हे शुलपाणी जंगल आहे. ह्या जंगलातून असा रोड आहे. हे बघा अशा रोडने चाललो आहे. नर्मदे हर. ह्या जंगलातून आम्ही चाललो आहे. शुलपाणी जंगल आहे. आणि ह्या जंगलात आम्हाला 8 दिवस लागणार आहे. आता रेंज नसल्यामुळे एक लय मोठा प्रॉब्लेम आहे. रेंज पाहिजे, रेंज नाही, चार्जिंग नाही, लाईट नाही. थोडक्यात चाललेलं आहे. तर तुम्हाला जास्त व्हिडिओ नाही, थोडे व्हिडिओ येतील. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा नर्मदे हर. हे बघा आपण आहे ना लखनगिरी महाराजांच्या आश्रमावरून त्यावर मंदिर दिसतंय, तिकडून आलो. आणि हा सूर्यदेवता इथे एकच घर आहे. आणि तिकडे एक घर आहे, बाकी घरं नाही. आणि तिकडून असं आलो आहे आम्ही. तर मी एकटाच आहे, तर बाकी पुढे गेले परिक्रमावाशी. हे बघा हे असं एक आहे ना सरदार सरोवर. आम्ही एमपीत आहे ना. सरदार सरोवरचं 300-350 किलोमीटर पाणी बॅकवॉटर आहे. एवढं लांब बॅकवॉटर आहे हे सर्व. सरदार सरोवरचं बॅकवॉटर आहे. ते मैया तिकडून चालते. आणि ही मैयाला पूर्ण मैया थांबवलेली आहे. सरदार सरोवर हे बघा, हे जंगल आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा असा रोड आहे आम्हाला परिक्रमा वाशी. त्या रोडने पुढं वर तुम्हाला शुलपाणी जंगल. ह्या शुलपाणी जंगलामधून आम्ही अशा रोडने चालतो. आणि हा रोड आहे. बघा असा रोड आहे. हो का, हे असं आहे. एक विशेष म्हणजे मला एक विशेष वाटतं, हे लोक घर वरती बांधतात. हे वरती एक वस्तू अशा वरती आहे ना घेऊन येतात.
डोक्यावरती. सोपं नाही, एक 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 50 किलोची सिमेंटची बॅग वर आणायची, सोपं नाही ही मैया. आणि घर बांधायचं, हे वरती पूर्ण वर बांधतात. वीट सिमेंट काय वस्तू लागतात हे पूर्ण डोक्यावरती. त्यांना दुसरा काही हे नाही. आपले ते चालायचं कठीण, हे डोक्यावरती आणतात. जबरदस्त. आणि आजारी हा त्यांच्या विषयच नाही, ते पडतच नाही. पहिली बात नर्मदे हर, नर्मदे हर असा रोड आहे. नर्मदे हर. बघा आपण शूलपाणीच्या जंगलातून चाललेलो आहे. हे जंगल आहे आणि हे परिक्रमावासी असे चालतात आणि आम्ही पण चाललेलो आहे जंगलातून. बघा हे पूर्ण जंगल आहे, हे जंगलातून चाललेलो आहे. तर हा असा एक जंगल आहे. ह्या जंगलातून सर्व परिक्रमावासी यांना थोडंसं काय देतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे ले लिया अभी. नर्मदे हर जी, नर्मदे हर. हे बघा हे बालभोग देतात. आपलं नाव काय? आपलं हां मुकेश जी. हे बघा परिक्रमावासी यांना बालभोग देतात. एकदम सुंदर. नर्मदे हर. हे तुम्हारे बच्चे? हाँ हाँ. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बालभोग देतात. हे शूलपाणी जंगलामध्ये आहे ना, जंगल आहे. ह्या जंगलात आहे ना परिक्रमावासी रोड आहे ना, त्या रोडवरती आहे ना बालभोग देतात सर्व आपल्या परिक्रमावासी यांना. आणि अत्यंत सेवा करतात. ही सेवा जंगलामध्ये मिळते. हे एक ना परिक्रमावासी यांचं भाग्याचे. हे भाग्य असं एक एवढ्या उंचावरती, एवढ्या याच्यावरती आणून हे आदिवासी लोक बालभोग देतात. म्हणजे एक हे त्यांच्यासाठी आहे ना हेच आहे एक अत्यंत म्हणजे बोलायचं म्हणजे एकदम ते लोक ह्या बालभोगसाठी. हे बघा हे मैया एवढ्या याच्यावरून ही मैया आहे. तर आम्ही मैयाच्याच म्हणजे शूलपाणी जंगल, ह्या जंगल आहे, पूर्ण जंगल आहे. आता आम्हाला पूर्ण त्या वर आहे ना, पूर्ण वर टेकडी तिकडे जायचं, तेव्हा आम्हाला रेंज येणार. नर्मदे हर असा रोड आहे, हे असं खाली आहे. नर्मदे हर हे असं चाललं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, यार नर्मदे हर, नर्मदे हर. हे जे मैया किनारे आहे ना, मैया किनारे हे लोक असे वर आहे ना, हे शूलपाणी जंगल आहे. ह्या शूलपाणी जंगलावरती हे आदिवासी पोरं आहे. आणि यांना जे काही सामान आणायचं असेल ना किंवा काय आणायचं असेल, यांना रोड नाही किंवा ही नाव आहे, नावेमध्ये पुढे आपल्याला हे आटा वगैरे हे जे काही मटेरियल घेऊन यायचं नावेमधूनच येतात. आणि ह्याच्यात नावेमार्फत हे जे सर्व घरे बांधल्यात ना, हे सर्व सिमेंट बीट हे सर्व नावेतूनच आलेले आहेत. थोडं नावेतून आले. हे पहा सर्व नावेतून येतं शूलपाणी जंगलात. हे नावे रोड नसल्यामुळं नावेतून. लाईट पण नाही इकडे, लाईट नाही आहे. अभी चार्जिंग काय राहिली फक्त 30%. 30%नंतर जरा 4-5 किलोमीटरला कुठं दिसले चार्जिंग तिथं करणार, तिथंच थांबून घेणार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ये देखो नर्मदा का बैक वाटर है ना, सरदार सरोवर का बैक वाटर यहाँ पे आया है. जो गांव है ना, ये घोंगसा गाँव, ये मैया जी है ना चाय प्रसाद ये सबको दे रही है. ये जो बोल रहे हैं घोंगसा गांव में, नर्मदे हर घोंगसा गांव में है ना टोटल है ना 200-300 मकान बोल, लेकिन ये 200-300 मकान है ना, ऐसा नहीं है. ये पूरा है ना, पूरा पहाड़ी में है ना, ये शूलपाणी जंगल में है ना, पूरा एक इधर तो उधर ये सब है ना, ऐसा है ना अलग अलग फैला हुआ है. ये ना 2-4 किलोमीटर में पूरा मकान फैला हुआ है. इसके लिए वो सब, आणि इनका जो काम चलता है ना सब नाव से चलता है. नाव से चलता है. कुछ सामान लेना हो, कुछ लाना हो, सब नाव से करते हैं शूलपाणी जंगल में. आणि ये जो इनका खेती है ना खाली एक ही बार होता है वो. लेकिन ये देखो खेती कैसा है इनका, ये ऐसा खेती है. ये खेती में जा रहे हैं हम लोग. ये खाली बारिश के टाइम में थोड़ा कुछ लगाते हैं, वो तो पता नहीं क्या लगा है, लेकिन मेरे को दिखता है वो भुट्टा वही दिखता है. ये लगाते हैं क्योंकि ये इसमें कुछ आ नहीं सकता. आणि इधर लाइट के सिवा कुछ नहीं, इसके लिए वो पानी इंजन ये वो नहीं है.
200-300 माता जी बोल रहे 200-300 मकान है करके, लेकिन रहेगा क्योंकि वो मकान समझता नहीं गोंगसा गांव में। ये लास्ट गांव है गोंगसा, गोंगसा के आगे फिर अगर दूसरा लगेगा। और वो बोल रहे और पहाड़ी के ऊपर गए तो सब लाइटा वगैरह सब कुछ है, ऐसा बोल रहे। इसके वजह से थोड़ा वीडियो बनाने का थोड़ा मज़ा आ रहा है, बाकी कुछ नहीं। शुलपानी जंगल में सर परिक्रमावासी, ये देखो इधर भी है बोल। ये थोड़ा खेती ऐसा उतार में थोड़ा बहुत करते, इनका जो गुजारा चलता है खाली नाव में जितना वो लोग जाते हैं उसका पैसा, और वो परिक्रमावासी आते हैं इधर उधर के, थोड़ा उधर इधर से चलता है। बाकी इनका कुछ नहीं है, दूसरा कुछ नहीं है, इधर खेती लगाते। बाकी नर्मदे हर ये देखिए हम है ना शुलपानी जंगल में है, जंगल के रोड में है। जंगल के रोड में हम लोग को है ना थोड़ा है ना विश्राम ले रहे। विश्राम में जो परिक्रमावासी है सब ऐसे बैठे है। ये जो है सरदार सरोवर का बैक वाटर है, बैक वाटर के इसमें बैठे है सब, और ये सब परिक्रमावासी बैठे है, सब आराम कर रहे हैं। ये जो है वो बाजरा का है, बाजरा का इसमें डालेंगे वो लोग। ये जो जंगल में है ना वो आदिवासी लोग है ना, ये सब ये देखो ऊपर है ना उनका है ना, वो कितने ऊपर है। वो ऊपर जाने का हम लोग को, उधर ऊपर वो जो पहाड़ी दिख रहा है उधर हम लोग को जाने का है। सब परिक्रमा से ऐसे ऊपर चढ़ेंगे तब ऊपर हम लोग को कुछ रेंज आ सकती है, कुछ लाइट मिल जाएंगे। ये जो है ये सरदार सरोवर का मैया उधर से जा रही है, वो सरदार सरोवर का बैक वाटर है। यानी हम लोग अभी इधर थोड़ा विश्राम कर रहे हैं, विश्राम से थोड़ा आगे निकल जाएंगे। नर्मदे हर।